राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का। असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र थोरवेंच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्षप्रवेश। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासाचा आलेख वाढत चालला असताना त्यांच्या कार्यप्रणालीचा प्रभाव जनतेवर वाढत चाललेला दिसत आहे। आमदार थोरवे यांच्या विकासाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या दृष्टिकोनातून अनेक कर्जत आणि खालापूरवासी त्यांच्या सोबत जोडले जात आहेत। वारंवार आमदार थोरवे यांच्या सोबत जाणाऱ्या जनतेच्या प्रभावामुळे आमदार थोरवे यांची कीर्ती आता कर्जत विधानसभा मतदारसंघात वाढू लागल्याने विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत। नुकताच कर्जत तालुक्यातील वाकस, बोरगाव, नेवाळी, धोत्रे, बोंडशेत, पेंढरी, तेलंगवाडी, बार्डी अशा विविध गावातील माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील बाळासाहेब भवन कार्यालयात शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यावेळी अनेकांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घुसमट होत होती, मात्र शिवसेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जात आहे हे आमच्या लक्षात आल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे अनेकांनी सांगितले। तर शिवसेनेत आज प्रवेश केलेल्या माझ्या प्रत्येक बांधवाला न्याय मिळेल, कोणाचाही अनादर होणार नाही असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी उपस्थितांना दिले। आपलं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। जे कार्यकर्ते आपल्या बरोबर सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत, या साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत। सगळ्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। परंतु मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी करत असताना विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करावं, जेणेकरून ऐतिहासिक विकास टप्पा 2 मध्ये, आता टप्पा 1 मध्ये आपण 5 वर्षामध्ये जी भरीव ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती जिल्हा प्रमुखांनी असताना आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। टप्पा 2 मध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये फ्युचर मध्ये व्हायला पाहिजेत या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। याच्याच बरोबर त्या ठिकाणी वाड्यांमध्ये सुद्धा असणारे आपले आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। त्या साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चांगलं काम भविष्यामध्ये या साऱ्यांच्या माध्यमातून अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो की चांगलं काम आपल्या माध्यमातून उभं राहील। खरं तर आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सारेजण पाहताय की महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या, त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना, या योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे की आपण पाहताय की 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणून पात्र असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म आपण त्या ठिकाणी ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील हे सगळे भरून घेण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। आणि 15 ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट असे रक्षाबंधनच्या अगोदर 2 हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून या महिला भगिनींच्या खात्यावर त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। हे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार आहे। आपण आता पाहिलं की राज्यामध्ये आपण पाहताय की पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक आपण आषाढी एकादशीला जात असतात। दिंड्यां स्वरूपात ही संस्कृती आहे या महाराष्ट्राची की मोठ्या दिंड्या त्या ठिकाणी जात असतात आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री जाणार आणि त्या ठिकाणी पहाटेची आरती करणारा निघून येणार, एवढंच काम आतापर्यंत मागील सगळ्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करत होते। परंतु आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून बसले आणि त्यानंतर मात्र वारकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगले दिवस त्या ठिकाणी आले। आपण पाहिलं की त्या ठिकाणची असणारी स्वच्छता असेल, वारकऱ्यांसंदर्भात दिंड्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। अनेक त्या ठिकाणी निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला। जेवढा वारकऱ्यांना सोयीस्कर पडेल तेवढा सरकारच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवण्यात आली।